कांग्रेस के नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे पाटिल द्वारा भारतीय जनता पार्टी को दुकान कहे जाने के बयान ने सियासी हलकों में तूफान खड़ा कर दिया है। भाजपा की ओर से नगर सेवक और पूर्व शहराध्यक्ष बंटी कुकड़े ने इस बयान की कड़ी निंदा की और पार्टी की भूमिका को स्पष्ट किया है। कुकड़े ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि भाजपा किसी दुकान का नाम नहीं, यह जनसेवा का केंद्र है। यहाँ छोटे से छोटे कार्यकर्ता का विकास किया जाता है। उन्होंने गुर्दे पाटिल पर तंज कसते हुए कहा कि इसी भाजपा ने आपके पिता की उंगली पकड़कर आपको राजनीति में आगे बढ़ने का मौका दिया। कुकड़े ने गुर्दे पाटिल को अर्बन नक्सली कहा और चेतावनी दी कि अगर भाजपा के नेताओं या पार्टी के बारे में कोई अपशब्द कहे गए तो भाजपा कार्यकर्ता चुप नहीं बैठेंगे। कुकड़े ने यह भी कहा कि हम कांग्रेस की दुकान पर ताला लगा देंगे। इस बयान के बाद सियासी चर्चाओं का बाजार गर्म हो गया है और आगामी दिनों में इस मुद्दे पर और भी प्रतिक्रियाएं देखने को मिल सकती है। भाजपा और कांग्रेस के बीच गर्मागर्म बहस का ये मामला निश्चित रूप से आगामी राजनीतिक समर में एक महत्वपूर्ण मोड़ लाएगा। भाजपा ने स्पष्ट किया है कि वे अपने कार्यकर्ताओं की गरिमा बचाने के लिए हर संभव प्रयास करेंगे। इस विवाद ने न केवल राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है बल्कि आम जनता में भी चर्चा का विषय बन चुका है। आसाममध्ये जोराहाट इथे जो प्लेन क्रॅश झाला आणि त्या प्लेन क्रॅशमध्ये आपले वायुसेनाचे 5 भारतीय जवान हे शहीद झाले। त्यांना मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराकडून श्रद्धांजली अर्पित करतो। सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार। गेल्या काही दिवसापासून एक नवीन प्रदेश अध्यक्ष शहराध्यक्ष नवनियुक्त शहराध्यक्ष झाले आणि त्यांनी पदग्रहण सोहळ्यामध्ये म्हटलं की माझ्या वडिलांनी भाजपाची दुकान सुरू केली आणि आता ही दुकान मी बंद पाडणार। सर्वात आधी त्या शहर काँग्रेस शहर अध्यक्षांना मी शुभेच्छा देतो की तुमचा कार्यकाळ चांगला जावा आणि तुम्ही ज्या विकृत आणि अर्बन नक्षली मानसिकतेचे आहेत, भारतीय जनता पार्टी ही काही दुकान नाही आहे, कारण तुमची मानसिकता ही काँग्रेसची आहे। भारतीय जनता पार्टी ही जनसंघापासून देशसेवेची, राष्ट्रसेवेची, जनसेवेची प्रेरणा घेऊन लोकांमध्ये लोकांची सेवा करणारा हा पक्ष आहे। हे दुकान नाही आहे, हे फक्त भारतीय जनता पार्टी हे सेवा केंद्र आहे। आणि अर्बन नक्षली मानसिकतेचे प्रफुल्ल गुर्दे यांनी विचार करायला पाहिजे की तुमच्या वडिलांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस, सुमतीताई सुकळीकर यांनी पोट धरून भारतीय जनता पक्षामध्ये आणलं। भारतीय जनता पक्षामध्ये आणल्यानंतर तुम्हाला नगरसेवक केलं, तुम्हाला आमदार केलं, आमदार केल्यानंतर तुम्हाला मंत्री सुद्धा केलं, वनराज्य मंत्री झाले होते। त्यानंतर तुम्हाला नागपूर शहरातली लोकसभेची तिकीट सुद्धा दिली, नाईलाजाने तुम्ही हारले। पण त्यांनी जो आरोप केला आहे की बहुजन समाजाला कुठेतरी संपवण्याचा कट भारतीय जनता पार्टी करते आहे किंवा हे करते आहे, याचं भारतीय जनता पार्टी 100% खंडन करते आहे। भारतीय जनता पार्टी हा बहुजनांचा पक्ष आहे। बहुजन समाजातील सर्वात जास्त नेते जर कुठे असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये असेल। आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, अरुणभाऊ अडसड हे सर्व भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते। भारतीय जनता पक्षाला त्यांनी स्वतः आई मानलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांना मोठं केलेलं आहे। हा भारतीय जनता पक्ष आहे। मी हे विचारू शकतो की बा मान्य प्रफुल्लजी गुर्दे, आपण जेव्हा आमचे काका भारतीय जनता पक्षामध्ये होते तर किती बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, ते स्वतः पक्षामध्ये मोठे झाले। पण बहुजन समाजाच्या एखाद्या तरी कार्यकर्त्याला मोठं केलं असेल तर त्यांनी नाव दाखवावं। नाहीतर दिवस रात्र मेहनत केली, पक्षासाठी मेहनत केली, पक्षासाठी मेहनत केल्यानंतर जनतेची सेवा केली, ग्रामीणमध्ये चांगला विकास केला। विकास केल्यानंतर जेव्हा ते प्रदेश अध्यक्ष होते तर काँग्रेसचीच दुकान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी बंद पाडलं होतं। काँग्रेसचा एक कार्यकर्ता कार्यालयामध्ये सुद्धा फिरकत नव्हता। यांचं पदग्रहण ज्या दिवशी होतं त्या दिवशी मावळते शहराचे अध्यक्ष त्यांनी स्वतः म्हटलं होतं की आमच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कोणी येत नाही आणि दुसरे जे आहेत, जे आता अध्यक्ष झाले आहेत, ते बाजूला गांधीजींच्या पुतळ्यासमोर ते त्यावेळेस तिथे आंदोलन करतात, पण देवाडिया काँग्रेस भवनामध्ये एक सुद्धा कोणी फिरकलं नाही। अशी ही यांची मानसिकता, अर्बन नक्षली मानसिकता, विकृत मानसिकता। माननीय गुर्दे पाटील साहेब, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, भारतीय जनता पक्षाच्या कार्यांचा आपण जर ज्या पद्धतीने दुकान हा शब्द वापरला, आम्ही त्याचा विरोध करतो आहे। एकीकडे त्यांनी म्हटलं की नोटबंदीमुळे व्यापारी आणि कारखानदार यांचं नुकसान झालं। कोणतं नुकसान झालं? नोटबंदी ज्या दिवशी आम्ही केली ही भ्रष्टाचारी आणि काळा पैसा जप्त करण्यासाठी आम्ही केली। नोटबंदीने कोणाचं नुकसान झालं? नोटबंदीने ज्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये काळा पैसा जमा केला होता
त्यांचं नुकसान झालं. नोटबंदीमुळे कोणाचं नुकसान झालं? जे ऐत्तिक राजकारणी जे होते काँग्रेसच्या काळातले, काँग्रेसचे राजकारणी होते, ज्यांनी अशा अनेक प्रॉपर्ट्या जमा करून ठेवल्या होत्या, त्या जप्तीमध्ये झाल्या, त्यांचं नुकसान झालं. नोटबंदीमुळे कोणाचं नुकसान झालं? जे 500 रुपयाची नोट घेऊन काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांवर दगडफेक करत होते, त्यांचं नुकसान झालं. नोटबंदी झाली तेव्हापासून आता आपल्या सेनेच्या सैनिकांवर, भारतीय सैनिकांवर एकही दगड फेकल्या जात नाही. अर्बन नक्षलवादी विचाराचे माननीय गुडदे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर आपला निषेध करते आहे. आणि दुकान कोणाचं बंद होणार? कारण आमचं तर सेवा केंद्र आहे. ज्या पद्धतीने सेतू केंद्रामध्ये सर्वांची सेवा होते, भारतीय जनता पक्षाचं कार्यालय, नगरसेवकांचं कार्यालय, कार्यकर्त्यांचं कार्यालय हे सेवा केंद्र आहे. तिथे माणूस रडत रडत येतो आणि हसत जातो. दुकान तुमचंच बंद होणार आहे, कारण तुम्ही खूप पैसे जमा केलेले आहे. आता ते पैसे ईडी वगैरे सर्व तुमच्यावर कारवाई होणार आणि तुमच्यावरच जप्ती होणार. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत तुमचा निषेध करतो आहे. आणि बावनकुळे साहेब आहे, बहुजन समाजावर तुम्ही म्हणता की बहुजन समाजाला तुम्ही डावळलेला आहे. सर्वात जास्त बहुजन समाजाचे नेते जे आहेत हे भारतीय जनता पक्षामध्ये आहे. काँग्रेसमध्ये कोणते नेते आहे? काँग्रेसनी फक्त तुष्टीकरणाची नीती वापरलेली आहे, फक्त आणि फक्त तुष्टीकरण केलं आहे. आणि बहुजन समाजाचे जे सर्व नेते आहेत, चंद्रशेखरजी बावनकुळे असेल, भाऊसाहेब फुंडकर असेल, भाऊसाहेब फुंडकरांचा चे चिरंजीव आकाश फुंडकर ते सुद्धा आमदार आहेत, अजून मंत्री सुद्धा आहेत. आपले अरुण भाऊ अडसळ, त्यांचे चिरंजीव प्रताप अडसळ हे 2दा आमदार आहेत, अजूनही आमदार आहेत. असे कित्येक बहुजन समाजाचे नेते जसे प्रवीणजी दटके आहेत, मोहनजी मते आहेत, कृष्णाभाऊ खोपडे आहेत, विकासभाऊ कुंभारे आहेत, माझ्यासारखा एक सामान्य साधारण कार्यकर्त्याला सुद्धा शहराचा भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष बनवला आहे. म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष आहे. देशसेवा, राष्ट्रसेवा, जनसेवा हे आमच्यासाठी सर्वोपरी आहे. म्हणून आम्ही म्हटलं आहे, प्रथम राष्ट्र, बाद में पार्टी और अंत में मैं. ही भारतीय जनता पार्टी आहे. म्हणून गुडदे साहेब, दुकानाचा विचार तुम्ही करा. तुम्ही दुकानं बनवता आणि तुम्हीच दुकानं विकता. तुम्ही तुमच्या प्रभागात काय विकास केला हे आम्हालाही माहीत आहे. आणि किती दुकानं तुम्ही बांधले आणि किती स्कीमा बांधल्या हे सर्वांना माहीत आहे. म्हणून आमची विनंती, भारतीय जनता पक्ष त्यांचा निषेध करतो. आणि यानंतर जर आमचे पालकमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्याबद्दल अवाच्य उद्गार जर यांनी काढले तर आमच्या युवा मोर्चाचे शहराचे अध्यक्ष सचिनजी करारे पाटील इथेच बसलेले आहेत, ते त्यांच्या स्टाईलनी उत्तर देतील. त्यानंतर आम्हाला काही म्हणायचं नाही. जय श्रीराम.